सुमित प्रेम आले पेशंटला तुम्ही विश्रांती पण देत नाही, विश्रांती घ्यायला आले घेऊ देत नाही. डॉक्टर ते आपल्या प्रवर्ग विद्यार्थी आहेत. सुरतला पण आलो होतो 24 तास तेल घालून भरपूर आहे. पहिल्या दिवसापेक्षा पहिल्या 7 वर्ष फक्त बऱ्यापैकी पहिल्या दिवशी तर चक्कर बरेच मिळून सर खूप चांगला निर्णय झाला. काही जणांना त्यात थोडा घालतायत, संभ्रम करतायत, पण समाज सगळा आपण आपले विषय दुसऱ्याचा आरक्षण कमी करण्याची भूमिका आपली कधी नाही. पलीकडचा पण समाज म्हणून सगळे समाधानी आहेत. नेते राजकारण करायचं ते करत नाही. मनोजांनी काल चांगलं सुनावून सगळ्यांना माझं म्हणणं काय होतं ते खुलं व्यासपीठ होतं 4 मुलांना भाषण करायची आपण म्हणली ते म्हणली. पण मी 4-5 आम्ही मुंबईत रोज बैठक झालो आमच्या मार काढायचं. तिथे कुणी आम्हाला भेटलं नाही की हा विचार करा, तो विचार करायचा, विचार करायचा. निर्णय झाल्यानंतर तो घरात बसून चर्चा करायला लागलाय चुकीचं का बरोबर आहे ना, तर आपण पुढे गेलोय. काय असेल सुधारणा करता येईल. तुम्ही सांगा ना त्या सुधारणा करायची संभ्रमात मला काय देणं घेणं नाही. जे निघाला ना मला मराठवाडा आरक्षणच गेलेलं पाहिजे झाला विषय. 1 महिना राहिला 15 होईल ते पण उद्या येणार आहे म्हणून. खूप धन्यवाद. विशेष माहिती होता ना, मी तर माहिती करून मंगळ डिजिटल प्रेझेंटेशन करत आहे काय एक्झॅक्टली. पण त्याच्यामध्ये कसं आहे दौड संस्था बॉम्बे गव्हर्नमेंटचं वेगळं, बॉम्बे स्टेट वेगळं होतं. पुणे मोठं कव्हर होतं. पुण्यामध्ये होतं ते पुढे संस्था होते सगळे. त्या संस्थांचं सेवा संस्था होते आपल्या अहिल्यानगर परिषद. हो तिथे जळगाव अहिल्यानगर पंतप्रतिनिधी संस्थांचे पंतप्रतिनिधी सुरुवात झाली पाहिजे. आपल्याला प्रिन्सिपल ठरले ना, तो ठरले काय खालच्या समितीचे आपल्याला टर्म द्यायला काम करायची प्रक्रिया आणि पद्धत. तो ते बुधवारीच मी ते सगळे जिल्हाधिकारी सेवा घेतलेले. अभिनंदन. पुन्हा दुसऱ्यांदा ही मोडच ठरलेली आहे. त्याच्या ते जिल्हा स्तर आम्ही दर 8 दिवसाला म्हटलं काढावं की तुम्ही काय प्रगती केली.
पण खालच्याला थोडस आपल्याला म्हणजे नको मलाच आता तुम्हीच त्रिसदस्यीय आहे ती. त्यांना टाइम बोर्ड द्यायला लागला काय होईल ती काय करते नाही पहिल्या टप्प्यात आपण काय म्हटलं आता लगेच की त्या सगळ्या लोकांना बोलून जिल्हाधिकाऱ्याला तुम्हाला काय करायचं एक्झॅक्ट त्यांचं प्रशिक्षण घ्या म्हटलं म्हणजे 1-2 दिवसात जास्त 2-3 दिवसामध्ये नाही तर काय व्हायचं त्यांना अर्धवट समज असायची आणि आणखी खाली ते गैरसमज पसरवणार करत असतात इतर समज काय एक्झॅक्टली करायचं मग ते प्रॉब्लेम येणार नाही. आणि काय करायचं याच्यासाठी पण म्हणजे जर थोडा वेळ दिला तर एक साथ पाठ आणखी त्या माहितीत भर तर मला तो उद्या तुम्ही ते वेळ दिल्यानंतर नाही तो उद्या तुम्ही आले म्हणजे उद्या सकाळी आहे फक्त तुम्ही थोड्या 12 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत सकाळी 9ला जर पाठवलं तर हा येऊन जाईल नका घेऊन त्या शिक्षकांचा उद्या पुरस्कार आहे 16 उद्या त्याच्या आधी भेटतं नाही नंतर भेटतील उद्या दिवसभर असताल तुम्ही नाही मग दुपार जाणार मी गावाला पण बघू देत त्याने तूच करतो हा ते माझ्या गाडीतूनच बोलत महत्वाचं राहील उद्या त्याला मी एक टीम अभ्यासक आणि 2-3 मांडणीच्या स्वरूपात माहिती बरोबर का अभ्यासक हा ठीक ओके हा एक झाला आता दुसरा आमचं असं आहे की ती त्रिसदस्यीचं पुस्तक सांगायचं त्यांना टाइम बोर्ड असं की आम्हाला शंका आहे नसेल तसं पण आमची शंका आहे ते सगळे तपासणार तिथं ती वेळ घालणार उदाहरणार्थ 2 दिवस पुन्हा ते तहसीलदारकडे जाणार पुन्हा तहसीलदार त्याच्यावर 7-8 दिवस झाले पुन्हा ATM कडे जाणार खाल्ल्याने तपासणी हा वरच्यानं ताबडतोब 2 दिवसाच्या 3 दिवसाच्या दिवशी संपून टाकावं म्हणून त्याला गती येण्यासाठीच आपण खालीपर्यंत समिती आणली पूर्वी कसं होतं नायब तहसीलदारपर्यंत थांबत मग तो त्याच्या सवडीप्रमाणे काम करतो ते खाली का गाव पातळीपणा आपण आणलं की त्याला गती होऊन जाईल. पण वर्षी काय करते आम्हाला मागच्या थोड्या अनुभव वर्षी काय करते तुम्ही घेताल स्पीड तुमच्याबद्दल झालं पण वर्ष नमुने पाहिजे काम नसून 17 कामं सांगायची पाऊस नसल्यावरती अतिवृष्टी असे म्हणजे ते मगून काम सांगतात काय गरबड त्यांना माहित नाही रस्त्यावर गेले नसले दुसऱ्या कामाला गेले ते रस्त्याचे पाण्यात गेले त्यामुळे एकच काम नाही आमचं खालच्यावर जबाबदारी टाकल्यामुळे ते चांगलं झालं आणि त्यांना दुसरं कामच नसतं गाव काय बाकी मग तिथे खूप दाखले मिळत नव्हते मी मशीनमध्ये असताना दर आठवडे अडवल्या राज्यामध्ये पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात दाखले लोकांना मिळाले जिल्हाधिकाऱ्यांचे मिळापा खाली करतच नव्हतं त्यामुळे पहिल्यांदा आशीर्वाद इतके दाखले पटक्या जाती मिळाले आता काय विटवटून जातं बाहेर जातं तर दाखले सुद्धा मग गावचं दाखला आणायचं जन्मात आणायचं कोणत्या गावचं जावं ते फार मोठी तशी आपण ही मोहीम राबवतो. हा तेच कोणा मला तेच सांगितलं की यांनी तपास उदाहरणार्थ आपण 10वी पास झालो 11ला ऍडमिशन घेताना सगळे कागदपत्र दिल्याशिवाय ऍडमिशन झालं नाही झालंच नाही तुम्हाला हॉल तिकीट मिळणारच नाही 11वीच्या परीक्षेत तसं तुम्ही खालून एकदा चौकशी करून दिल्यावर तहसीलदारला पुन्हा 15 दिवस काय तपासायचं पुन्हा ATM ला 15 दिवस आमचा वेळ म्हणतो सरकारचा आणि आमचा तिन्ही सरकारी कर्मचारी सहाय्य करणार टाइम बॉन्ड द्यावा 2 दिवसाचा हे एक म्हणणं आहे आणि उद्या येणारे थोडं ज्याच्या बद्दल बोलतील तुम्हाला काय त्याच्यात हे असेल तसं कालच्या आणि प्रक्रिया तर मग परवा गणेश विजय 6 तारखेला उद्या आहेत मोबाईल द्यायचे होऊन जाईल थोड टाईम भेटला फक्त ते माझ्या गाडीत बोलत होते लगेच जाणार शिर्डीला 12 वाजता ठीक आहे गंत झालं कशाला तरी 1 घंटाभर तरी निवांत असलं किंवा अर्धा घंटा तर तुम्हालाही कळेल काय आणि नसतं मग ते उगाच बातम्या व्हायच्या चर्चा होती नुसतीच भेटली काहीच नाही पुढे झालं त्यांनाही मोकळं सुटसुटीत सांगता येईल याच्याबद्दल गॅझेटियरच्या बद्दल कारण प्रत्येकाकडे दादा वेगळं नाही अभ्यासाकडे वेगळं वकिलाकडे वेगळं आहे JRचं वेगळं आहे आमच्याचं वेगळं आहे सांगतील त्याचा उपयोग होईल शास्त्र आम्ही एका विशिष्ट भूमिकेत पाहत असतो अंमलबजावणी गाव पातळीचे लोक करतात त्यांचे अनुभव महत्वाचे त्याचा आपला फायदा होतो. मग तुमच्या कायद्याच्या येणेच का ती प्रक्रिया राबवणार पण ते सांगितलं थोडं खूप कुठे होईल आणखी चांगले मंत्री महोदय म्हणतात कलेक्टरांनाच एकत्र घेऊन प्रक्रिया सगळ्या हा सगळ्याच एकदा ऐकून घेतला ना मग ते अंमलबजावणी झालं डोक्यात ताणच राहणार नाही ते स्पीड राहील नसता परत पुन्हा तरी किचकट निघत पुन्हा याची किचकट निघत काही ना फायनल तुकडा एकदा आता
पुन्हा नाही म्हणायचं. हे काय मग पुढं मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे. गॅझेटियरच्या नोंदीच्या आधार म्हणून ते गॅजेटियरचं त्याला अजून म्हणता येतं पण त्याच्यात दादा 2 शब्द घ्यायचे राहिले. गडबडीतनंच नाही घेतले, त्याला मुद्दाम नाही मी टाकलंय 1931 आणि 1801 राहिलं, 1881 एक राहिलं, आन्सर टाकायचं राहिलं आणि 1901 दोनच राहिले. तुम्ही टाकलं आम्ही काय म्हणत नाही. 2 घेतले अधिकाऱ्याकडून राहिला संस्कृत किंवा काय तर हैदराबादचं घ्यायचं त्याच्यावरती जास्त 1901 आणि 1881 बहुतेक संदर्भ ते 1931 घेत असतो त्याच्यामध्ये हा ठीक आहे सर त्याचं एखादी पुढं तिच्यावर पुढं ओढ ठीक आहे 1901 आपण त्यातून सविस्तर मांडता येईल. इथं काय होईल एक बोलायचं मायकाला यायचं नाही काहीच नाही, आपलं अर्धा घंटा सगळं व्यवस्थित बोलले. कारण ह्यो विषय लय गंभीर आहे, मराठवाड्यांचे मन जिंकण्याचा विषय. त्याच्यामुळे हे समजून सांगणं बसूनच त्याच्यावर प्रक्रिया होत. लोक पाठवून द्या. जर ते आली 6 तारखेचं विसर्जन आहे प्रत्येक गणपती असेल तरी तुम्ही 7 ला सकाळी बसतो 7लाच दिवस पाठवून जाऊ द्या. काय एक दिवस लेट पण 6 सकाळी चर्चा clear cut होणं गरजेचं. सर 6ला सकाळी कोण येऊ शकतं कोण वगळणार आहे ते सांगतो ना, फोन करून सांगतो ना. आपल्यासाठी हेच काम आहे. मग येऊ शकतो सर 6ला तुम्हाला काय करायचं मी बरोबर पटलं. येऊ शकतात तर म्हणजे काय मग बोलायचं नाही माझी. सर जायच्या टायमाला जायचं नाही आणि मग काय मग सांगायचं. ज्यावेळेस तुम्हाला जी आर दुरुस्त करायचा आहे, सुधारणा करायची, सुधारित जी आरची, त्या टायमाला जायचं नाही. कॉन्टॅक्ट नंबर घ्या कोणाचा म्हणजे आपण विसरायला टाकून देतो तुम्हाला फोन. समोर करून घेऊ आपण त्याच्यावर कधी यायचं किती वाजता यायचं त्याचा ऍड्रेस कुणाला सगळं टाकून देतो समोर. आम्हाला काय आहे, याच्यात कुणाला नाही राजकारण नाही करायचं नाही. याच्यात गरिबाचं कल्याण आरक्षण घेऊन करायचं. येणार ना पुढे नको कोणाचा एक कॉन्टॅक्ट नंबर दिला मला नाही ना, आधी आम्ही तुमच्याकडून वेळच घेणार तेव्हाच पाठवू द्या. आणि झ्यालपाट्याला काय आयुष्य झ्यालपाट्यात गेलं आमचं काय आपलं हेल्पडी घालायचं नाही ना असं आम्हाला बी शंका नाही राहिली. आता हेलपाटे व्हायचे नाही भाऊ. मराठवाड्यात हेलपाटे बंद होते ही मात्र आम्हाला आता 100% खात्री पडलेली. नाही मी बोलायला वाचावच बोलत असतो. ते खात्रीच पडली की समाजाचं कल्याण होईल वाटतं. म्हणजे सातारा संस्थानवाल्याचं पण आणि हैदराबादवाल्याचं पण. विश्रांती घ्या विसरणीच वाणी काय सांगत आहे. नाही आता काही अडचण नाही विश्रांती घ्या तब्येतीचा विचार केला पाहिजे बाकी सांगा बाकीचा विचार करा तो आमच्या सोपं देणार काही नाही पाहिजे माझ्या मराठवाड्यात एवढं ते डोक्यावर घेत. सातारा संस्थान बी डोक्यावर घेत. काय आपण उघडच बोलणार आहे पहिल्यापासूनच. आम्हाला तर काय करायचं तर आमच्या लेकराचं कल्याण झालं आम्हाला काय करायचं त्या राजकारणात. आमच्या लेकराचं कल्याण झालं की उद उद. बरं हे काही आवडून घे का काही मिळवायसाठी भाषा आहे का तर नाही. हे 1.5 वर्षापासून हे म्हणतोय म्हणजे आपले फडणवीस साहेबाला सुद्धा हेच राजकारण करा तुम्हीच खुर्चीवर राहा तुम्हीच मजा करा काय देणे घ्या पण समाजाचं मला द्या. पण मग ते ताणायचं कशामुळं हो हो नाही नाही हो हो नाही नाही असं व्हायचं. बंधन असतात त्याच्यामध्ये काय असतं की आपल्याला ती कल्पना आहे सगळ्या बाजूने कसं ती तावर असतं नाही आता ते बी बदलले बरं झालं तुमच्यामुळं चांगलं झालं मग तसं नाही काय काय सकारात्मक आहे सकाराम नाही तुकाराम नाही तुम्हाला काय सांगू आमचा केस पडा द्या एक नोंद द्या ना तर नुसतेच म्हणते सकाराम काहीच नकारात्मक चर्चा मी ऐकलीच नाही साहेबांची. एकदा म्हणले नकारात्मक चर्चा काय सकारात्मकच म्हणते आणि व्हायना काहीच. ते बरं झालं तुमच्यामुळे व्हायना दुरुस्त पोळी चांगली लागायला लागली बस. लेकराचं हे लोक कशाला भुकालेले नाही. गरीबात आम्ही रोज येतो तुम्ही पण तुमच्या पद्धतीनं पण आम्ही वेगळ्या पद्धतीने तुमच्या कशी जे मांडायचं नाही ते आमच्या कशी मांडलं होतं गरीबाबा. त्यांना तुम्ही एखाद्याला आमदार करा एखाद्याला नगरसेवक करा आणि त्या नगरसेवकला तुम्ही महापौर करू नका सोडच. एखाद्या आमदाराला मंत्री करू नका सोडच. पण गरीबाला जर दिलं ना ते मोरूच तरी उपकार विसरत नाही मोरूच तर. अशी गरीबाची शिष्ट आहे. मी 2 वर्षाला हात लावतो मी नुसतं दिलं इमानदारी फक्त कुणाच्या रुपयाला हात लावला कुणाचं पद घेतलं नाही. मला आणखीन गरीब विसरा नाही एक आहे मुंबई म्हणलं की मुंबई जाम म्हणलं जाम नको म्हणलं की मागे ही परिस्थिती सत्यच सांगतो मी. आणि माझ्या बोलण्यात ती तळतळ सांगतो तुम्हाला की माझ्या
गरीबाच्या लेकराला द्या आणि ते डगर घेऊन नसत्या माणसं. तुम्ही म्हणता ओबीसी तुमचा आहे, मराठा तुमचाच होईल. आम्हाला काय गरीबाच्या लेकराचं कल्याण एवढंच आमचं पण आहे आणि त्यासाठी जीव जबाबदार काय नाही. आज काय राहिलं नाही, चालता येत नाही, उठता येत नाही, सारखी पोटात आग येते मायल्यापासून, तरी समाजाचंच गेलं. तुम्ही यायचं म्हणलं बरं झालं 4 शब्द आमचे समाजाचे सांग. मग डोक्यात असलं का दुसरं साधायला बघू काहीतरी, मोपलं जमन का, मग थोडं चिटकायला आहे का जागा, फाळ का आणता येईल का. मी आला माणूस मग संजय शेतात साहेब आहे, मी समाजाचंच हित साधलं. म्हणलं ते घरी फटाफट करायचं सांगा. त्याने तुला डोक्यात हाणून घेतलं कवा तरी बाबा भेटायला यावं का नाही. आलं की समाजाचं सांगतो तुझं काय चाललंय, तब्येत कशी आहे. त्यांनी लगेच आता प्रधान सचिव कोणतरी कांबळे साहेब आता ते म्हणलं मला आता आधीच काढ म्हणे. आता पाहिजे की व्हॅलिडिटी पुऱ्या दिल्या पाहिजे, कशामुळे रोखून टाक करून काय पहिल्यापासून चूक झाली. व्हॅलिडिटी कमिटीला कॉन्स्टिट्युशनल पॉवर देतो, कॉन्स्टिट्युशनल पॉवर मध्ये डायरेक्शन देत आणि आपलं एकच राज्य आहे, त्यांनी हे ओढून घेतलेलं तेव्हा तरी पुढे प्रसंग घटना घडली. नंतर मग सुप्रीम कोर्ट आपण लिखित मागच्या काही वर्ष कॅबिनेट समिती करतो. बाकीच्या राज्यांमध्ये प्रांतालाच अधिकारी तर अशी काही समिती नाही. मग आता आम्ही असं या चर्चेत आमच्या आज ठरलं की आपण एकदा परत फिरतापासून पाहू काय दिलं काय अडचण नाहीये. परत आपण डेलिगेट करून टाकू, प्रांताच्या लेवलवर डेलिगेट करू, म्हणजे मग गरजेची होते. आपल्याला या जीआरचा पण थोडा आधार घ्यायलाच लागणार आहे असं वाटतं. बघा वाटत नसेल तर हरकत नाही. आपल्या नागपूरच्या पंजाब जीआरचा पण आधार तो वेगळे मुद्दे आहेत. शक्य वाटलं तर म्हणतो माहिती द्यायला सांगतो मला, शक्य वाटलं तर. आणि ह्या विषयी गॅझेटियरचा जर मागासवर्ग आयोगाकडे बी जाण्याचं काही त्याच्या संदर्भानं असेल तर शिंदे समितीकडून सरकारकडे आणि सरकारकडून मागासवर्ग आयोगाकडे देण्याची आवश्यकता असेल तर अशात देऊन घ्यावा. म्हणजे ते आपण मला काल बोलत तपासून मी त्या दिवशी व्यासपीठावर पण सांगितलं होतं तुम्हाला, ध्यान राहायचं नाही म्हणून पुन्हा आणि आपण सभेपर्यंत जाणार नाही. आणि आता विश्वास टाकलाच म्हणून आम्ही व्यासपीठ शब्द दिला. आता विश्वास टाकला फक्त मराठीचं कल्याण करून टाका, बघा मग कसं. तुम्हाला संधी आली, परत अशी संधी आली तर तुम्हाला ओबीसीचं पण काढायचं नाही. बघा संधी कशी, कारण गॅजेटियर येते, गॅजेटियरच्या नोंदी तुम्हाला द्यावंच लागणार आहे. आणि ओबीसी जरी असला तरी ते मंत्री जरी असलं तरी त्यांना नोंद म्हणल्यावर द्यावा लागणार. तसं ती संधी तुम्हाला आहे, नोंद हा गॅजेट द्यावा लागत. तुमचं देत नाहीत आम्ही, पण गॅजेटियर द्यावा लागते. हैदराबादचं द्यावं लागत, सातारा संस्थांचं द्यावं लागत, कारण तो सरकारी दस्तावेज. ही बोलायला जागा आहे, त्याच्यामुळे गोरगरीब ओबीसींना कळतं. राहिल्या नेत्याचा एकमानचा विषय काय आता ते म्हणणारच आहेत काही. पण समजा तुमच्या शेजारी आमचं जर 3 एकरचा सातबारा तुम्हाला द्यावाच लागला वावर आमचं. माझी काय आपण प्रक्रिया आता सुरू केलेली आहे. हे कसं शब्दाकडे आपण पुढे नेता येईल आपण करू. तसं आली अडचण आपण संपर्कात राहतोच आहे. आपण म्हणणारच नाही सर, मी अडचणी तेव्हा सरकार अडचणी तेव्हा आम्ही यावं किंवा विषय सरकारी अडचण प्रक्रियेमध्ये काही वाटलं एखादा टेक्निकल मग करतो आपल्याला रिझॉल्व करता येईल. असं काही एकदम असं वॉटर राईट नाही आहे की आता इकडे हलायचं तिकडे हलायचं असं काही नाही. कारण मग बोलता आपण मला म्हणलंय पात्र नको दोन शब्द बदललेच लगेच. आणखीन काय असेल याचं म्हणलं तर काय ती येऊन सांगतील बदलून घ्यावा. आणि पण हे विषय तुमच्यासाठी परत ते सांगतो इतकं सोपं आहे. गॅजेटियर सरकारी दस्तावेज म्हणून लोड नाही द्यायला, तुमच्यासाठी सोपी प्रक्रिया. म्हणजे सगळं मन जिंकता येते, सगळ्यांची मन धरून मन जिंकता पण. आणि ते असून मिळावं म्हणलं चीड वाढायला लागली समाज. आणि मी सांगतो ना 50 बऱ्याच संभ्रम निर्माण नका करू. जरी काही मुली तिथे चुकलं असेल तर आम्ही समाजासाठी आणि त्या माणसानं एवढ्या मोठ्या माणसानं व्यासपीठावर शब्द दिला की चुकल काही एखादा अर्धा शब्द तर सुधारणा करूनच जीआर मध्ये सुधारित तरी बरोबर राजकारण कशात जास्त कशा करतं सगळ्या लोकांना आवडतं चर्चा करू. आता आपण पुढे गेलेलो आहे ना, चुकीचं बरोबर काय ते काय ठरविल ना. बरं जरी सरकार सोडलं, मी समाज सोडून सरकारकडून कसं बोलन मग. मी समाजासाठी सरकारला सोडून देऊन सरकारला धरेल काही नका करू. बस आमचं तेवढंच म्हणणं आहे.
हे सहकार संस्था हैदराबाद कल्याण करून टाका लोकांचं बस. काळजी घ्या, तब्येती शांततेने घ्या. डॉक्टर साहेब जरा काळजी मी बिनधास्त आहे त्याची. चिंता करू नका. एक तर रेकॉर्ड आला आधीच आमचा रेकॉर्ड, आमचं आरक्षण असून आंध्रात आमचं होतं. महाराष्ट्र सरकार इकडे असून आमची नोंदच नव्हती. कमीत कमी काल ते तुम्ही आले किंवा शिंदे साहेब असतील किंवा आपले फडणवीस साहेब असतील यांच्यामुळे कमीत कमी ते जे होऊन हा तिकडून रेकॉर्डला तरी आमचं गॅजेट आलंय तशी 75 वर्षात. आम्ही काय त्या दिवशी 3-4 दिवस मुख्यमंत्री आम्ही रात्री बसायचो, तुम्ही चर्चा करायची. हळूहळू मार्ग निघत गेला. त्यांनी मग ह्या गोष्टी करायला पण कशा करायच्या सांगितल्या, त्याप्रमाणे बरोबर ते होत गेलं. म्हणजे बारकाईने लक्ष घातलं आणि याच्या आधीच लक्ष घालायला पाहिजे. बारकाईने लक्ष नाही मोठे निघाले करतात सगळं ते आपला गैरसमज असतो कधी कधी. प्रत्येक पण आम्हाला संडास लागलं प्रत्येक आधी बारकाईने लक्ष घातलं आता होती नाही, त्यांची भूमिका पहिल्यापासून चांगली आहे. मी त्यावर काम करतो 3-4 वर्षापासून. आम्ही चांगलंच म्हणतात ना, मग पण आमचं व्हायना म्हणतो ना हे प्रॉब्लेम. आता तुला आल्यामुळे असतात आता कस काय जुळ कुणाला नाही पण जुळ खड्डे कुठे भरून निघले डांबले. तुम्ही माहित आहे आता हेच महत्वाचं राहतं. मुख्यमंत्री साहेबांनी दादांच्या पक्षावर समिती करून केलं. समाजाची सरकारबद्दलची चांगली भावना त्यांच्यामुळे झाली खरं आहे, पण ती टिकणं सुद्धा आता तेवढी गरजेचं आहे. अंमलबजावणी करून मराठवाड्यातला मराठा हा कुणबी गॅजेटच्या आधारे हे करणं गरजेचं आहे. मग मात्र म्हणायची आता सध्या तर समाजात एकदम आनंद आहे. प्रक्रिया सुरू करून दिली तुम्ही. तसं आपण पुढे जाईल. आपली जी काही मंडळी 2-3 आपण सांगताय त्याच्याशी काही वाटलं तर ते संपर्कात राहून दुरुस्त करतो. आज काही कामानिमित्तानं मी संभाजीनगरला आलो होतो आणि पाटलांच्या तब्येतीत चौकशी करावी, कारण 7-8 दिवस त्या आंदोलनामुळे तब्येत खालावली होती. आम्हाला सगळ्यांना चिंता होती, पण मला त्यानिमित्तानं आज त्याची परत भेट झाली. त्यांनी आता विनंती केली तब्येतीची काळजी घ्या, त्यांच्या मागण्यांची काळजी सरकार करताय. त्यामुळं आता काळजी घ्यावी अशी त्यांना आता विनंती केलेली आहे. मला वाटतं एक चांगली प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. त्याच्यातून एक चांगल्याच पद्धतीने उद्याचे निकाल येतील अशी मला खात्री आणि त्यांना असं आहे की तुम्ही एकमेव मंत्री आहात ज्यांना त्यांचे उपोषण सोडवताना दुसरी चक्कर मारावी लागली नाही. मात्र तुम्ही जो जी.आर. दिलाय त्यावरनं संभ्रम निर्माण काही लोक म्हणजे संभ्रम निर्माण होतोय का, आणि होत नसेल तर तो, आणि होत असेल तर तो का केला जातो? असं आहे की एक प्रामाणिक भूमिकेतून एखादी गोष्ट जर केली तर त्याला मला वाटत नाही की काही पुन्हा चर्चेची आवश्यकता राहते. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली आणि सातत्यानं या प्रक्रियेमध्ये जे काही आवश्यक ज्या गोष्टी करायच्या, निर्णय करायचे, तर त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या चर्चा करून मार्ग आपण बऱ्यापैकी निघालाय. पण मला असं वाटतं की आता निर्णय सरकारने केल्यानंतर त्याच्यावर काही मंडळी भाष्य करतात, याचं मला मनस्वी दुःख आहे. कारण शेवटी ही काही मोठ्या संघर्षातून आता काही गोष्टी आपण मिळालेल्या आहेत. केवळ 4 भिंतीमध्ये बसून त्याच्यावर टीका टिप्पणी करणं काही उचित नाहीये. काही संभ्रम असतील तर त्यांनी, म्हणजे मी त्या उपसमितीचा अध्यक्ष आहे, माझे कधी दार खुले आहेत त्याच्याकरता. ज्यांना शंका असेल त्यांनी माझ्याशी चर्चा करावी, त्यांना काय या जेअर बद्दल शंका असेल ते बोलावं. पब्लिक डोमेन मधून जाऊन जाहीरपणे काही लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करण्याचे कारण नाही. आता 5-6 दिवस आंदोलन चालू होतं तरी व्यासपीठावर जाऊन बोलायला हरकत नव्हती की आम्हाला हे मान्य आहे, हे मान्य नाही आहे, तिथं दुरुस्त करता आले असते. किंवा मी 5-7 दिवस आमची उपसमिती मुंबईत रोज बैठका होत्या आमच्या उपसमितीच्या,
कधी मला विनंती केली नाही किंवा विनंती करण्याची गरज नाही. आम्हाला भेटायला यायचंय, आम्हाला चर्चा करायची. आम्ही कधी काही दंगल त्रुटी नाही. आहेत का, काही त्रुटी आहेत का, ज्या त्रुटीवर आता सुद्धा म्हणाले की आपण बसूयात परत, म्हणून नाही, ते टीका करतायत? आमच्या त्रुटी कुठल्याच त्रुटी नाही आहेत, पण अंमलबजावणी करताना जर वाटलं की एखादी गोष्ट आपल्याला पुढे मग करावं लागेल तर आम्ही तयार आहोत. पण सर बरं, हे सगळे अतिशय विचारपूर्वक आपण निर्णय केलेला आहे. मला वाटतं समाज बांधवासमोर आपण सरकारची भूमिका मांडली आणि कमिटमेंट दिली आहे. हे मतदार सुरू असताना आज देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की हा जो जी आर काढलेला आहे आरक्षणाविषयीचा तो सरसगट साठी नाहीच. आणि DCM ची पण तीच भूमिका होती एकनाथ शिंदे की पण आणखी तेच. थोडा वेळ लागेल असं आहे की लोकांना एकदा समजू देत काय तो जी आर आहे, तर काय त्याच्यात काय फलनिष्पत्ती होणार आहे. एकदा कामाला सुरुवात झाली की मग लोकांना जे अभिप्रेत आहे ते समजेल. आता CM DCM च्या संदर्भात दिसतंय. नाही, कोणी संभ्रमात नाही. मी त्या समिती अध्यक्ष म्हणून सांगतो, कोणी संभ्रमात नाही. पण मुख्यमंत्री असं म्हणाले की सरसकट होत नाही असं. हा जी आर गोष्ट असं आहे की गॅझेटियरमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याप्रमाणे कार्यवाही करते ठरलेलंच आहे. ते काही तुमच्यात माझ्या इच्छेचा प्रश्न नाही ना. ज्या गोष्टी जिथं रेकॉर्डवर आहे तर ते काही तुम्ही नाकारणार नाही ना. पण मला वाटतं याच्यावर आता आणखीन फार काय की म्हणजे आंदोलनात सहभागी व्हायचं नाही, चर्चेत सहभागी व्हायचं नाही आणि सरकार निर्णय केल्यानंतर त्याच्यावर टिप्पणी करायची. आता हा मला वाटतं या मंडळींनी माझ्या मित्रांना आमच्या समाजाचे आव्हान आहे की आपण थोडं थांबवलं पाहिजे. तुम्ही आय असं ओपन टू डिस्कशन. केव्हा तुम्ही आमच्याकडे या. मंत्रिमंडळातल्या सहकारी पण नाराज आहेत असं पण चित्र आहे. नाही सर, मला माहिती. पण शिंदे साहेब असं मी म्हणाले आणि- की एका जी आरने प्रश्न सुटत नाही. ते सांगतो ना, ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. इतक्या वर्षाच्या मागण्यांच्या संदर्भात सरकारने कॉलपूट टाकले. जशा पुढे अडचणी येतील तसं आणखी त्या दुरुस्ती करता येईल. काही आणखीन पुढे मार्ग काय दिसतो का? कारण किती वर्ष झाले आपण बाळतो या विषयामध्ये. आणि उलट मी सकाळी भुजबळ साहेबांच्या बाबतीत बोलतो, ज्येष्ठ नेते आहेत. आज राज्यामध्ये ओबीसी समाजाला सुद्धा आरक्षण देताना, कारण मराठा समाजाने पुढाकार घेतलाच नाही. मराठा समाजानेच पुढे आरक्षण द्यायला, ओबीसी सुद्धा काही बाहेर चुकून आलो. म्हणून मला वाटतं आता ओबीसी मराठा असं करण्यापेक्षा आता ज्या ज्या लोकांचे त्यांचे अधिकार आहेत ते आपण द्यायला निघालेलो आहोत. सगळ्यांनी मला वाटतं प्रत्येकाने एकामेकाला सहकार्य केलं पाहिजे अशी भावना आहे. पण सरकारनं फसवणूक केली आणखी आता चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावर तर सगळे सोशल मीडियावर सगळी लोक ज्याला वाटतं ज्यांना वाटतं त्यांना मी काय करू शकत, ज्यांना संधी होती माझं प्रदर्शित करायला त्यावेळी त्यांना वेळ मिळाला नाही. त्यांना मला त्यांना प्रश्न विचारायला, तुम्हाला कोण थांबवलं का? त्यावेळी सरकारी चर्चेची दार काही बंद केली तुमच्याकरता. तुमच्या आंदोलनाच्या ठिकाणी तुम्ही जर काही भाषणं केली असती, मतं मांडली असती, ती काही पाटलाने काही तुम्हाला नकार दिला होता का? आता तुम्ही नंतर मतं व्यक्त करून आपली शंका व्यक्त करायच्या आणि लोकांचा भ्रम निर्माण करायचा, हे उचित नाहीच आहे. तरी माझी त्यांना विनंती सगळ्यांना आहे, सोशल मीडियावर काम करणाऱ्या लोकांना किंवा काय, तुम्ही या ना माझ्याकडे चर्चेत. एनी टाइम यू कॅन कम. मी काही दरवाजे बंद केलेले नाही. समाजाच्या मनामध्ये कुठल्या प्रकारची शंका राहू नये हीच भूमिका माझी आहे. संजय राऊत एक प्रश्न विचारला. संजय राऊत असं म्हणाले की हे शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणवीसांचं आंदोलन हे याच्यासाठी केले, फडणवीसांना टार्गेट करायचं. मला वाटतं सर्व संजय राऊतांना तुमच्या माध्यमातून त्यांना काहीतरी काम द्यावं चांगलं. म्हणजे काय होईल, महाराष्ट्राचं काहीतरी जरा बऱ्यापैकी बरं होईल. त्यांना जरा मला वाटतं सध्या सरकार नसल्यामुळे, पक्ष संपल्यामुळे आता त्यांना काहीतरी मला वाटतं काम देण्याची गरज आहे. नाही, असं आहे की तुम्ही मला वाटतं तुम्ही सुद्धा पत्रकार नेत्यांचे कोचिंग क्लास घेण्याची गरज मला वाटतं. असं आहे, विखे साहेब, विखे साहेब. रांगे साहेबांचं मत चांगलं आहे सध्या लोकांचं. रांगे साहेब थोडं वाईट आता चालतं त्यांचं डाऊन करू ना. ते काहीतरी म्हणाले की गणपतीच्या अगोदर नंतर भेटू बसू. ते काय
विषय जरा ते आम्हाला उपयोगी दाखवा बस तेवढंच आहे. काय त्याच्यामध्ये कशी प्रक्रिया राबवायची, हैदराबाद गॅजेटियर, सातारा संस्थांचं गॅजेट, याच्याबद्दल कशी प्रक्रिया पुढे राबवणार आहे तुम्ही. पुढं तर परवा गणपती बाप्पाचं विसर्जन सर्वचाला, तर त्याच्यानंतर थोडं निवांत बसता येईल. बरं झालं म्हणलं, कारण उद्या जायचं गडबडीत. पुन्हा सांगायचं राहिले विषय माझ्या मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या आयुष्याचा विषय, पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा संस्थांचा माझ्या गरीब मराठ्यांच्या आयुष्याचा विषय, आणि तेव्हा असा पळत पळत जाऊन पळत येऊन सुटण्यासारखा नाहीये. तर मग आता कायम सुसूत्रता त्याच्यात चांगली आणायची, सुलभता त्याच्यात आणायची. अटी शर्ती त्रुटी आमक तमक कुठाने राहू नये माग, म्हणून 2 दिवस लेट जाऊ. बरं, तुमची एक मागणी आहे की सगळं मराठवाडा सरसकट कुणबी म्हणजे ओबीसी आरक्षण करायचं, पण मुख्यमंत्री म्हणतायत की हा जो जी आर निघाला आहे तो सरसकट साठी नाही आणि ह्याचा सरसकट लाभ होणार नाही. महाराष्ट्रासाठी सरसकट, मराठवाड्यातला मराठा समाज हा कुणबी आहे. गॅजेटियरच्या नोंदीनुसार, सातारा संस्थांच्या गॅजेटियर नुसार तिथला मराठा नव्हताच असा उल्लेख आहे स्पष्ट. 2 तर सरसकट होईल, सगळं होईल. थांबा, सगळं होईल, बघा होतं का, सगळं होईल. थँक्यू सो मच. होईल, मराठवाडा सगळा आरक्षणात जाणार, सगळं होईल. विश्वास ठेवायचा, गैरसमज करणाऱ्यावर विश्वास ठेवायचा नाही. पवित्र, स्वच्छ आणि शुद्ध काम करणाऱ्या लेकरांवरती मराठ्यांनी, गरीबाच्या लेकरांवर विश्वास ठेवायचा. श्रीमंत आणि राजकारण हाकणाऱ्या लोकांवरती विश्वास ठेवून आपल्या पायावर दगड पाडून घ्यायचा नाही. शुद्ध आणि जिद्दीनं गोरगरिबासाठी काम करतो, मेहनतीनं करतो, कठोर मेहनत घेतो, जीव जाळतो, त्यांच्या पोराबाळासाठी गरीबाच्या काम करतो. गैरसमज पसरू द्यायचा, आपलं पक्क लक्ष ठेवायचं, ध्येय ठेवायचं. जसं छत्रपती शिवरायांच्या काळात होतं, स्वराज्याचा भगवाच फडकायचा, तसा गरिबांनी लक्ष ठेवायचं. गरिबाची लढाई गरिबाच्या पोराच्या हाताने विजयाकडे न्यायची. कुणी काही म्हणू देण द्यायचं नाही. आपण सरळ एकाच्याच माग उभं राहायचं आणि झेंडा ठोकायचा. सगळे मराठी आरक्षणात घालायचे, ते मी घालतो, फक्त गैरसमज करून घ्यायचा नाही. धन्यवाद. जय श्री. सकाळी 11ला ठेवायची चर्चा. 11.